नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आहे ना, आज आहे ना, हूक आणि आयपट्टी कधी-कधी एका साईडची हूकपट्टी लहान किंवा मोठी होऊन जाते. कधी हूकपट्टी मोठी होते, तर कधी आयपट्टी मोठी होऊन जाते. दोन्हीपैकी कोणती एक लहान मोठी होते, तर ती का होते आणि ती होऊ नये म्हणून आपण कोणत्या पद्धतीने तशी ती पट्टी लावली पाहिजे ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा, एक मी इथे ब्लाऊज शिवून घेतला आहे. अजून त्याला आय हूक पट्टी पण नाही लावलेली आणि ह्या खालच्या पट्ट्या पण मी लावलेल्या नाहीये. तर तुम्ही कोणताही ब्लाऊज असो, कटोरी असो, प्रिन्सेस कट असो, फोर्टक्स असो, कोणताही ब्लाऊज असो, तुम्ही ह्या पद्धतीने जर आय हुक पट्टी लावली तर ती कधीच लहान मोठी होणार नाही. तर बघा, आता काय करायचं आहे, आपलं हे ब्लाऊज शिवून झालं आहे आणि त्याला आता आपल्याला आय हुक पट्टी लावायची आहे. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रकारे एकमेकांवर हेवा अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि ही खालची जी पट्टी लावणार आहोत आपण. आता कटोरी ब्लाऊज असणार तेव्हा क्रॉस पट्टी लावू, किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज असणार तेव्हा आपण आतमध्ये दुमटून एक पट्टी लावणार आहोत. ती पट्टी लावताना हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. दोन्ही साईडने सारखीच मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे. इकडून जेवढी मार्किंग केली आहे तिकडून खालच्या साईडची पण आपल्याला तेवढीच मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा, ह्या दोन्ही साईडने आपल्याला हे बघा, हुक आयच्या पट्टी करून आपल्याला दोन्ही साईडला एकदम सारखी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच मार्किंगवर आपल्याला खालच्या ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहे. आता आपण ही पट्टी जी लावणार आहोत ती बराबर इथे ठेवायची आहे आणि जिथे आपण मार्किंग केली आहे तिथून आपल्याला शिलाई चालू करायची आहे. जिथे आपण मार्किंग केली आहे तिथेच ह्या दोन्ही शिलाई आपल्या आल्या पाहिजे. आता आपण याला दाब टीप देऊन दोन्ही पट्ट्या आपण दुमटून घेऊया आणि मग नंतर आपल्याला पुढे काय करायचं ते आपण बघूया. हे बघा, या खालच्या दोन्ही पट्ट्या मी आता लावून घेतल्या आहे. आता आपण याला हुकाई पट्टी लावणार आहोत. तर बघा, अशा प्रकारच्या आपण ह्या दोन पट्ट्या घेतल्या आहे. एक हुक लावण्यासाठी जी आपल्याला रुंदीला छोटी असते आणि जी आयपट्टी ती आपली रुंदीला मोठी असते. आता ती लावताना आपल्याला काय करायचं आहे, बघा, ह्या प्रकारे आपल्याला खालून ठेवून घ्यायची आहे. थोडीशी खाली अर्धा इंच 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडून द्यायची आहे आणि ती पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. आता हिला आपल्याला हे बघा उलट्या साईडने लावायची आहे. त्यानंतर जी हुक पट्टी आपली तिला दुमटवून त्याच्यावर आपण एक दाब टीप मारून घेऊ. त्यानंतर ही हुक पट्टी दुमटवून आपण एक कडेला एकदम फिनिशिंग मध्ये टीप मारून घेऊ. ही हुक पट्टी लावून घेतली आहे. त्याला एक कडेला एक फिनिशिंग मध्ये टीप मारली आहे आणि आतून एक टीप मारून मी ही हुकची पट्टी लावून घेतली. आता एक आपण आईची पट्टी पण ही तयार करून घेऊया. पण तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ही आय हुक पट्टी लहान मोठी होऊ नये म्हणून पुढे अजून एक महत्त्वाची टिप्स आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आता या आय पट्टीवर आपण एक टिप मारून घेऊया. खाली जेवढा आपण कपडा सोडला होता तो ह्या प्रकारे दुमटवून आपल्याला ह्या प्रकारे आपल्याला दुमटवून घ्यायचा आहे. याच्यावर आपल्याला एक टिप मारून घ्यायची. तुम्ही दोऱ्याची आय करणार असाल
तर पक्की टिप मारून घ्यायची आहे. आणि जर मशीनची आय करणार असेल तर इथे आपण 5 नंबरची टिप मारून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्या हे दोन्ही पट्ट्या लावून झाल्या आहे. तर बघा तरी पण ही थोडीशी आपली लहान मोठी दिसते. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या पट्ट्या दोन्ही अशा एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहे. आणि जे पण आपला भाग जो झाला असेल थोडासा मोठा, तो आपल्याला ह्या प्रकारे इथून असा बघा ह्या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि असं पण आपल्याला एकदा बघून घ्यायचंय. आता बऱ्याचदा काय होतं, ही हुक पट्टी आपली जी आय पट्टी असते ती पुढं असते, त्यामुळे आपण काय करतो अशा प्रकारे ठेवतो आणि मग बघतो की कोणती पट्टी लहान मोठी आहे. तर तसं न करता डायरेक्ट एकमेकांवर ह्या पट्ट्या ठेवायच्या आहे. कारण आपण हुक लावताना ही पट्टी याच्यावर आलेली असते, त्याच्यामुळं चेक करताना सुद्धा ही पट्टी अशी ठेवून घ्यायची आहे. आणि जी पण पट्टी इथं फक्त एवढ्याच ठिकाणी जर आपल्याला मोठी दिसत असेल किंवा काही वाटतंय की थोडासा कपडा वरती आला आहे, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इकडे गळ्याकडे नाही यायचं आहे, फक्त जी आपण पट्टी लावली आहे तिथेच आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर जर आपण याला आता पॉयपिंग करणार असाल किंवा आता इथे एक महत्वाची टीप आहे, आपण पॉयपिंग करणार असाल किंवा आपण पट्टी लावणार असाल तर आपल्याला काय करायचंय, आपण इथे एक मार्किंग करायची आहे आणि सेम तेवढ्याच अंतरावर इथे एक मार्किंग करायची आहे. म्हणजे जी पण आपण पॉयपिंग करणार असन किंवा पट्टी लावणार असन तर आपली ही जी शिलाई आहे ती दोन्ही एकसारखी आपली इथं आली पाहिजे, जेणेकरून आपली आय हुक पट्टी ही सारखीच लावल्या जाईल. हे बघा हे पण एवढंच दुमटल्या जाणार आणि हे पण एवढंच दुमटल्या जाणार, म्हणजे ही आय पट्टी लहान मोठी होणार नाही. हे बघा एकसारखी येणार. तर अशा प्रकारे हुक आय पट्टी लहान मोठी होऊ नये म्हणून अशा प्रकारे तुम्ही शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपली हुक आय पट्टी एकदम बराबर येते. बघा आता इथं पॉयपिंग लावल्यानंतर हे एकदम शेपमध्ये व्यवस्थित दिसणार. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.